चला आता गतिमार्गाने बघतोय. गतिमार्गाचे सामान्य भेद किती आहेत? कुठले कुठले? बरोबर आहे ना. तर त्यापैकी नरगतीमध्ये किती भेद होतात? 7 नरक आहेत ना, सांगितले का नाही? 7 नरक. तर 7 नरकांचे सांगितले काय झाले? ते 7 भेद आहेत. ठीक आहे ना. आता पुढं अजून सांगणार आहे, आज सगळा खुलासा आहे ना. पुढं त्यानंतर पुढची कुठली गती? तिर्यंच गती. तिर्यंच गतीचे कुठले कुठले भेद सांगितले? सामान्य तिर्यंच, पंचेंद्रिय तिर्यंच, पर्याप्त पंचेंद्रिय तिर्यंच, योनिमती तिर्यंच, अपर्याप्त तिर्यंच. फळ्यावर लिहिलेलं आहे, पाठ नसेल तरी. पाठ पाहिजेच, खरं करायलाच पाहिजे. हे 5 भेद सांगितले ना, त्यांची लक्षणं लक्षात राहिले ना सगळ्यांना? सामान्य तिर्यंच म्हणजे सगळे एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतचे सगळे, पर्याप्त अपर्याप्त सगळे आले. ठीक आहे ना. सूक्ष्म पादर सगळे आले ह्यामध्ये. हे ह्या पुढं त्यानंतर पंचेंद्रिय तिर्यंच म्हणजे फक्त कोण आले आता? पंचेंद्रिय. ह्यामध्ये सगळे आले, संज्ञा असंज्ञी, पर्याप्त अपर्याप्त वगैरे सगळे आले. गर्भज आहे का नाही, समूर्छन वगैरे सगळे आले. ठीक आहे. तर हे झाले पंचेंद्रिय तिर्यंच. तिसरं पर्याप्त तिर्यंच. आता ह्यामध्ये कोण असणार? सगळे पर्याप्त आहे ना. तर हे पर्याप्त जीव लावायचे, ते पण कुठले? पंचेंद्रियच. नाही तर परत म्हणता पर्याप्त म्हणल्यावर अजून काय म्हणचाल? एकेंद्रिय, द्विंद्रिय वगैरे नाही. पर्याप्त पंचेंद्रिय तिर्यंच असं लिहिलं ना. पर्याप्त पंचेंद्रिय शब्द लिहिलाय का नाही? नुसतं पर्याप्त म्हणू नका, कळलं का नाही? त्यानंतर पुढं योनिमती तिर्यंच म्हणजे सगळे कोण आले? फिमेल आहे का नाही. त्यानंतर मग हे कुठं येणार? फिमेल नियमाने पंचेंद्रियामध्येच, कारण 1 ते 4 इंद्रियामध्ये सगळे नपुंसक वेदी असतात. हे पक्क करायचं. ठीक आहे ना. विसरता कामा नाही, एवढं पक्क झालं पाहिजे आहे ना. त्यानंतर मग पुढं सांगितलं अपर्याप्त तिर्यंच. अपर्याप्त म्हणजे कोण? लब्ध. आता पक्क झालंय सगळ्यांना, सगळे छान मस्त सगळे बोलाल है ना. अपर्याप्त म्हणजे लब्ध पर्याप्त जीव लावायचे. आणि लब्ध पर्याप्त पण कोण? इथं आहेत ते लब्ध पर्याप्त पंचेंद्रिय तिर्यंच आहेत है ना. मनुष्य म्हणून नाही तर पंचेंद्रिय लब्ध पर्याप्त. कारण मनुष्य गती नाही चालली, आपली तिर्यंच गती चालली आहे ना. त्यामुळे लब्ध पर्याप्त पंचेंद्रिय तिर्यंच लावायचे. कळलं का नाही? हां. तर अशा प्रकारे ते अपर्याप्त पंचेंद्रिय शब्द लिहिलेला आहे त्यासाठी है ना. तो पंचेंद्रिय शब्द महत्त्वाचा. ठीक आहे. आता त्यानंतर मनुष्य. मनुष्याचे कुठले कुठले भेद? 4च भेद. ठीक आहे. हे याच्यासारखंच आहे, फक्त सगळं मनुष्याचं लावायचं आहे. इथं पंचेंद्रिय शब्द का ठेवला नाही? सगळे मनुष्य नियमाने पंचेंद्रियच आहे. सामान्य मनुष्यामध्ये सगळे मनुष्य आले है ना. मेल फिमेल पर्याप्त अपर्याप्त सगळे आले सामान्य मनुष्यात. दुसरे कुठले आहेत? पर्याप्त मनुष्यामध्ये फक्त कोण लावणार आपण? ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झालेली आहे असे मनुष्य, मेल फिमेल सगळे आले. ठीक आहे. म्हणजे नपुंसक पण आले है ना. सगळे मनुष्य आले पण ते पर्याप्त लावले. ठीक आहे. आता त्यानंतर मग पुढं सांगितलं हां. मग जी मनुष्यनी आहे ना, म्हणजे स्त्री है ना, स्त्रीवेदी असे लावायच्या सगळ्या. ठीक आहे. मग ते स्त्रीवेदी झाली. त्यानंतर पुढं अपर्याप्त मनुष्य म्हणजे कोण आता येणार? जे लब्ध पर्याप्तक समूर्छन आहेत ना, ते लब्ध पर्याप्तक मनुष्य लावायचे. समजलं का नाही? ओके. तर अशा प्रकारे हे इथं घटवलेलं आहे. क्लिअर झालं का? मग आता त्यानंतर नाही, कोण नाही. जेवढे मी सांगितलं ना, जेवढे अपर्याप्त जीव आहेत ते सगळे कसे आहेत? नियमाने समूर्छन. हां, तोच भेद आहे. लब्ध पर्याप्तच घेतो ना. अपर्याप्त म्हणजे कोण घेतोय आपण? लब्ध पर्याप्त. त्यामुळे सगळे समूर्छनच येणार. मग जर निवृत्त पर्याप्त घेतला तर समूर्छन येणार नाहीत. कळलं का नाही?
मग तिथं सगळे कसे येणार? गर्भज. 3 भेद आहेत का नाही? कुठले कुठले? हां, परगर्भचे कुठले 3? पोतज, अंडज, जरायुज आणि पोत. विसरू नका, आता 2 दिवसापूर्वी झालेलं आहे. ठीक आहे, ओके. तर मग आता काय लक्षात आलं ना? अजून काय प्रश्न आहे? विषय क्लिअर झाला की नाही? हां, तर मनुष्यामध्ये सांगितलं काय आहे? हे 4 भेद आपण पाहिलेले आहेत. त्यापैकी पर्याप्त जे मनुष्य आहेत, है ना, पर्याप्त मनुष्य ह्यांची संख्या आपण पाहिलेली आहे. आठवते का? हां, 29 अंक प्रमाण. त्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं का नाही? कटपाय पुरस्थ वर्णेर क ख ग घ ग आचार्याने एकाच गात्यात सगळी 29 अंक प्रमाण संख्या कशी लिहिली ते सांगितलं होतं का नाही? क म्हणजे 1, ख म्हणजे 2 वगैरे सगळं घटवलं होतं का नाही? आठवत आहे की नाही? हां, बस तेवढं म्हणा. हां, आठवतं आहे का हे महत्त्वाचं आहे, बाकीचं जाऊ द्या तिकडं. तर मग अशा प्रकारे ते आपण पाहिलेलं आहे. आता मी नाही आता घटवत, ते परत बघू आता. ठीक आहे. आता त्यानंतर कोण? देवगती. देवगतीमधले 4 भेद कुठले? भवनवासी, व्यंतरवासी, ज्योतिषवासी आणि विमानवासी. कळलं का नाही? मग अशा प्रकारे हे 4 भेद आहेत, है ना. मग त्यापैकी भवनवासी कशाला म्हणायचं? हां, सामान्यपणे तर असं म्हणलं जातं की भवनामध्ये राहतात ते भवनवासी. व्यंतरवासी, बरोबर, हे सामान्य. लिहू नका, मी अजून लिहून देणार, थांबा जरा. लिहू नका कोणी, मी सामान्य सांगतोय. हां, नाही म्हणजे एक्झॅक्ट लिहिणार असं तर सांगतो 2 मिनटं. आता सामान्य सांगायला लावले फक्त, है ना. व्यंतरवासी झाले. पुढं त्यानंतर ज्योतिषवासी. सूर्यचंद्रादी जी विमानं आहेत त्या विमानामध्ये राहणारे सगळे ज्योतिषवासी. आणि विमानवासी, विमानामध्ये म्हणजे उर्दू लोकांमध्ये जे आहेत राहतात ते विमानवासी. ठीक आहे. तर आता हे सगळं बघूया, आहे ना. आता मी कुठं लिहू? वरच लिहितो. तर वर लिहिलं तर ह्यांना दिसत नाही मोबाईलमधल्यांना. मला लगेच फोन येतात माहिती आहे का? आम्हाला कळत नाही, दिसत नाही. ठीक आहे, मी परत दाखवतो. हां, आता 3 लोक आहेत का नाही? 3 लोक. कोण आहे वरचा? मग आकार काढायच लागेल मला. आता माझा आकार खराब असेल, तुम्ही समजून घ्या बरं का. माझा आकार परफेक्ट नाही आहे, पण आता तात्पुरतं तर समजून घ्या. हे काय आहे तर दाखवता येईल का? थांबा बघू. यांना ठीक आहे, थोडंसं होऊन जाईल. हां, हा काय आहे? ऊर्ध्वलोक, बरोबर. आणि हा काय आहे? आणि ही काय आहे इथं? बरोबर. समजलं? मग आता इथं जे ऊर्ध्वलोक आहे, ऊर्ध्वलोकामध्ये जी विमानं राहतात का नाही, इथं सगळे ऊर्ध्वलोकामध्ये विमानं आहेत. आणि ह्या विमानामध्ये जे राहतात त्यांना काय म्हणतात? विमानवासी. आता ज्यांना लक्षण लिहायचं त्यांनी लिहा. काय काय ऊर्ध्वलोकामधल्या विमानामध्ये जे राहतात त्यांना काय म्हणलं? विमानवासी. हा विमानवासी भेद बघितला. समजलं? आता त्यानंतर पुढं कोण आहेत? ज्योतिषवासी. ज्योतिषवासीचं सांगितलं होतं का नाही की मध्यलोकामध्ये जे सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र आणि तारे, हे 5 भेद आहेत ना ज्योतिषवासींचे. कुठले कुठले? सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे. कळलं का नाही?
सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे ह्या 5 ज्योतिषवासी भेद झाले आहे का नाही. मग ह्या त्यांची पण विमान आहेत बरं का. सूर्याचं विमान, चंद्राचं विमान, कळलं का नाही. जी ग्रह आहेत त्या ग्रहांचे विमान मला माहिती आहे. आता तुम्ही पहिल्यांदाच ऐकायला लागलाय हे काय विमान आहे ना. कमिंग सून आहे ना. 3D मध्ये बघायचं असेल तर थांबा, वाट बघा, काम नंतर बघायला मिळेल काही महिन्यांनी किंवा मे बी वर्षांनी. तर मग कळलं का नाही काय म्हणलं ते. जे सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे ह्यांची सुद्धा काय आहेत, विमानं आहेत. परंतु आता त्यांना त्या विमानांमध्ये जे देव राहतात त्यांना काय म्हणतात, ज्योतिषवासी. कळलं का नाही. त्याला काय म्हणतात, ज्योतिषवासी किंवा ज्योतिष्क असं पण म्हणतात है ना. ज्योतिर्लोक जो असतो म्हणजे सगळा हाच आहे. ठीक आहे. भावाभाषण समजतंय सगळ्यांना. कारण पुढं हे कळणार नाही सांगतोय. आत्ताच पक्क करा. कारण उद्याच्या ते पुढचा जो आहे ना पाठ काय आहे, कोणापेक्षा कोण छोटा आहे आणि कोण मोठं आहे, जे अल्पबहुत्व घटवलं आहे का नाही, हां ते कळणार नाही. म्हणून हे सगळं पक्क करायला लागलो आहे. तर ज्योतिषवासी कोणाला म्हणलं, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे ह्या विमानांमध्ये जे देव राहतात, देवदेवी सगळं बरं का. हां तर ते सगळे कोण झाले, ज्योतिषवासी देव. कळलं का नाही. हे कुठे आहेत, हे सगळ्यांची विमानं कुठे आहेत, मध्य लोकात आहेत. कळलं ना. मी उद्याला काय पण प्रश्न विचारला तरी सांगता आला पाहिजे है ना. फक्त विमानवासीच ऊर्ध्व लोकात आहेत. कळलं का नाही. बाकीचे कोण नाही आहेत ऊर्ध्व लोकात. पॉईंट समजलं का. हां आता फक्त मग ज्योतिषवासी जे आहेत ते कुठं आहेत, मध्य लोकामध्ये आहेत है ना. ठीक आहे. अजून मला खूप सांगायचं आहे पण ते जेवढं सांगायला जाऊ तेवढं मग विषयांतर होईल असं वाटतंय. सांगू दे काय. आता हे काय त्रिलोकसारच आहे, जेवढं सांगाल तेवढं कमी आहे माहिती आहे का. पण ठीक आहे सांगतो. नाही अवघड नाही आहे विषय, फक्त विषयांतर होतं आहे. काय आहे, ज्योतिषवासींची जी आहेत ना 28 द्वीपामध्ये जी विमानं आहेत, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे, हे 28 द्वीपामधली जी विमानं आहेत ती फक्त गोल 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 फिरत आहेत. कुणाला गोल फिरतायत, हां मेरू पर्वत जे आहेत ना 5 मेरू आहे ना, मग तिथल्या आपल्या मेरूला ते काय करतायत, गोल गोल प्रदक्षिणा मारतात. कळलं का नाही. हे 28 द्वीपामधली विमानं ज्योतिषवासींची. कळलं. आणि 28 द्वीपाच्या बाहेरची जी आहेत विमानं आहे ना ती सगळी कशी आहेत, स्थिर आहेत, कॉन्स्टंट आहेत. ती काही अशी गोल 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 फिरत नाहीत. म्हणून 28 द्वीपामध्येच काय होतो आहे, दिवस रात्र हा भेद होतो. 28 द्वीपामध्येच दिवस रात्र हा भेद आहे. 28 द्वीपाच्या बाहेर मध्य लोकामध्ये दिवस रात्र भेद नाही. स्वर्गामध्ये, नरकामध्ये दिवस रात्र भेद नाही. कळलं. 28 द्वीपामध्येच हा आहे. अजून खूप वर्णन आहे ते आता आपण परत जेव्हा 3 लोकच प्रॉपर बघू तेव्हा ते शिकू. ठीक आहे ना. चला झालं का. मध्य लोक व्यंतरवासी झाले, सॉरी ज्योतिषवासी झाले. हां आता त्यानंतर पुढं व्यंतरवासी. व्यंतरवासी म्हणजे सांगितलं काय आहे की हे जे त्यातले काही सांगितले मध्य लोकामध्ये राहतात बहुभाग आणि थोडेफार अधोलोकामध्ये राहतात, ते आहेत व्यंतरवासी है ना. बहुभाग कुठे आहे सांगितलं, व्यंतरवासी. मध्य लोकामध्ये काही जण झाडावर राहतात, काही जण असं गुफेमध्ये वगैरे किंवा असं पर्वतावर वगैरे राहतात, काही जण असं म्हणजे ते प्रकार आहेत सगळ्यांचे. कळलं का नाही. ते आता मी तर नाही सांगत, खूप वाढत जाईल ते आहे ना. काही जण आकाशामध्ये राहतात असे पण आहेत, म्हणजे अद्धर. त्याचे परत 3 भेद केलेले आहेत सगळे आहे ना. ती सगळी चर्चा जी आहे ती आपण नंतर बघूया. ओके आहे ना. तर आत्ता एवढं समजायचं काय की अख्ख्या मध्य लोकामध्ये आहे ना
जे आहेत ते बहुभाग व्यंतरवासी मध्यलोकामध्ये आहेत आणि थोडेफार कुठे आहेत, अधोलोकामध्ये राहतात. ओके. आता अधोलोकामध्ये कुठे राहतात, तर जे पहिल्यांदा लक्षात घ्या, हे आहे आपलं पहिलं नरक असं समजून चाला. आप्पा ठीक आहे ना. पहिलं नरक दिसतंय का, आहे ना. पहिलं नरकाचं नाव काय आहे, रत्नप्रभा. बरोबर. हां, पण आता ॲक्च्युली कसं आहे लक्षात घ्या, रत्नप्रभा पृथ्वी मोठी आहे. काय, रत्नप्रभा पृथ्वी काय आहे, मोठी. रत्नप्रभा पृथ्वीचे मूळ 3 भाग होतात. काय, रत्नप्रभा पृथ्वीचे 3 भाग होतात. कुठले कुठले लिहितो, आहे ना, इथं लिहितो बरं का. रत्नप्रभा त्याचे 3 भाग, है ना. खर भाग, हे जेव्हा तुम्ही त्रिलोकसार बघसाल तेव्हा त्यातनं सगळं आपण शिकून घेऊ. आत्ता फक्त बेसिक. अबहुल. ठीक आहे, कळलं का. हे 3 भाग आहेत, खर भाग, पंख भाग आणि अबहुल भाग. ठीक आहे का, कळलं का नाही. हे 3 भाग झाले. बरोबर. ह्यापैकी हा जो अबहुल भाग आहे, हो का, ही पहिली पृथ्वी इथून इथंपर्यंत असं धरून चाला साधारण, आहे ना. त्यातला जो अबहुल भाग आहे ना, त्या अबहुल भागामध्ये नारकी आहेत. पहिला नरक कुठं आहे, अबहुल भागात. आणि आता जो पंख भाग आणि खर भाग आहे, है ना, ह्यावरचे त्या खर आणि पंख भागामध्ये हे देवगतीतले देव राहतात. कळलं का, है ना. मग ह्या खर आणि पंख भागामध्ये थोडेसे काय राहत आहेत, व्यंतर. थोडेसे. जास्त करून कुठं राहत आहेत, मध्यलोकामध्ये. समजलं का. हां, आता तिथं सांगितलं काय आहे की नाही अजून काय सांगायचं राहिलं आहे. हां, 1 मिनटं. मग आता जो खर भाग, पंख भाग, अबहुल भाग आहे का नाही, कळतंय का काय म्हणतोय ते. ह्या खर भागाचे परत 16 पृथ्वी आहेत. किती, 16 पार्ट आहेत. त्यातला जो पहिला पार्ट आहे ना, किंवा पहिली पृथ्वी आहे, त्याचं नाव आहे चित्रा पृथ्वी. काय नाव आहे, आणि त्या चित्रा पृथ्वीवर अख्खा मध्यलोक विराजमान आहे. चित्रा पृथ्वीचा जो सरफेस एरिया आहे का नाही, आहे ना, त्या सरफेस एरियावर सगळा काय आहे, मध्यलोक आहे. समजलं का. सरफेस समजलं ना, वरचा भाग, आहे ना. म्हणून चित्रा पृथ्वीवर हा सगळा काय आहे, मध्यलोक बसलेला आहे. हां, चित्रा पृथ्वीचा वरचा भाग, आहे ना. मग चित्रा पृथ्वी 1000, मग खाली जर तुम्ही गेला तर मग खाली सुरू झाला तो, है ना. खाली 1000 योजन गेला तर ते सुरू झालं. चित्रा पृथ्वी किती आहे, 1000 योजनाची. अशा 16 पृथ्व्या 1000च्या. त्यामुळं खर भाग किती हजारचा झाला, 16,000चा. ते योजनाचं आपण नंतर बघूया, ते सगळं आहे प्रकरण. जेव्हा 3 लोक प्रॉपर बघू तेव्हा ते सगळं बघू. आता बेसिक समजलं का, काय काय समजलं, आहे ना. रत्नप्रभा पृथ्वी, रत्नप्रभा पृथ्वीचे 3 भाग. बरोबर. त्यापैकी अबहुल भागामध्ये नारकी राहतात. ठीक आहे. खर भाग आणि पंख भागामध्ये थोडेसे काय राहत आहेत, थोडेसे. परत शब्द महत्त्वाचा आहे ना. ठीक आहे. थोडेसे व्यंतर, आणि जास्तीचे बाकीचे व्यंतर कुठे राहतात, मध्यलोकामध्ये. समजलं. परत खर भागाचे किती भाग आहेत, आहे ना, म्हणजे 16 पृथ्वी आहेत. एकावर एक अशा 16 काय आहेत पृथ्वी, म्हणजे 16 लेयर्स आहेत. त्यातली जी पहिली पृथ्वी म्हणजे पहिली लेयर आहे त्याचं नाव काय आहे, चित्रा पृथ्वी. आणि त्या चित्रा पृथ्वीच्या, आहे ना, वरच्या भागामध्ये म्हणजे सरफेस एरिया आहे वरचा जो आहे त्याच्यावर सगळा काय आहे, म्हणजे चित्रा पृथ्वीवर सगळा मध्यलोक विराजमान आहे. ठीक आहे, समजलं. आता राहिले कोण, भवनवासी. मग हे भवनवासी
जास्त करून जास्त भवनवासी खर भाग आणि पंख भागात आहेत आणि थोडेसे भवनवासी मध्यलोकात आहेत. कळलं का? हा, समजलं का नाही? थोडेसे भवनवासी, थोडेसे आहे ना, ते मध्यलोकात राहत आहेत, पण बहुतांश जे आहेत ते कुठे आहे सांगितलं? खर भागामध्ये राहतात, खर आणि पंख भागात. है ना, त्यांचे जे भवन आहेत ते जास्त करून इथं आहेत. हे एक्झॅक्ट सांगितलं. समजलं कोण कुठं राहतंय ते? आहे ना. त्यामुळं आता प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. मी प्रश्न विचारू का आता थोडेसे? आता कॅमेरा जवळ. हां, आता प्रश्न आहे ना. ऊर्ध्वलोकात राहतात ते कुठले देव? विमानवासी. बरोबर. व्यंतरवासी कुठल्या लोकात राहतात? जास्त करून मध्य लोकात, थोडेसे अधोलोकात. खरभाग अधोलोकात म्हणलं तरी सुद्धा पुष्कळ आहे. हा ना, ठीक आहे ना, कारण तिथंच आहे. खाली कुठं नाही देव राहत, तिथं फक्त खरभाग आणि पंखभाग जो आहे की नाही तिथंच त्यांचं आहे. खाली काय देवांचा संबंध नाही आहे, खाली सगळे नरकच आहेत. है ना, बाकीची सगळी रचना आपण नंतरच बघणार आहोत. कळलं ना? सोपं आहे का अवघड आहे प्रकरण? अजिबात नाही आहे. है ना, फक्त तुम्हाला हे तर सांगितलं काय आहे, व्यंतर विचारले. त्यानंतर सांगा भवनवासी कुठे राहत आहेत? जास्त करून अधोलोकात, थोडेफार. आता हे बेसिक सांगतोय. जेव्हा तुम्ही त्यांचे भेद बघचाल, भवनवासी भावनालय 40 म्हणता का नाही, त्यांचे ते 20 भेद आहेत, त्यांचे ते 40 इंद्र होतात. कळलं का? मग ते जेव्हा भेद बघचाल भवनवासींचे, व्यंतरवासींचे, म्हणजे ते कुठले भेद खाली राहतात, कुठले भेद वर राहतात ते तेव्हा कळलं का नाही? ती सगळी चर्चा नंतर. आत्ता एवढं कळलं बास आहे, सफिशियंट आहे ना. तर अशा प्रकारे समजलं, भवनवासी कळले है ना. मग त्यांचे भवन जास्त करून अधोलोकात आहेत, थोडेफार मध्यलोकात. आणि आता राहिले ज्योतिषवासी कुठं राहतात? मध्यलोकामध्ये. कुठं? सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे यांच्या विमानांमध्ये जे राहतात ते सगळे ज्योतिषवासी. समजलं? आता जेव्हा तुम्ही ह्यांचं एक्झॅक्ट स्वरूप बघचाल ना की काय ज्योतिषवासी असतात, मग तुम्हाला ह्याचं पुढचं भावभासन होणार, जे आपण आता संख्या बघणार आहे, अल्पबहुत्व. सगळ्यात देवगतीमध्ये सगळ्यात जास्त कोण आहेत माहिती आहे? ज्योतिषवासी. सगळ्यात जास्त. सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे सगळ्यात जास्त आहेत. आता हे सगळ्यात जास्त का आहेत हे तुम्ही जेव्हा ज्योतिष अधिकार समजचाल आहे ना, तेव्हा त्याचा भावभासन होईल. आहे ना, ठीक आहे. इथंपर्यंत आपण हे सगळं प्रकरण बघितलेलं आहे. आता आपण पाहूया काय अल्पबहुत्व. नाही ना, मी गतिसंख्या नाही सांगत कारण ते नाही लवकर लक्षात येणार. डायरेक्ट अल्पबहुत्व बघूया. अल्पबहुत्वाचं तुम्हाला सांगितलं होतं आहे ना, काय फोटो बघा नाहीतर पुस्तक बघा, कारण ते मी फळ्यावर नाही लिहिणार. चला, अल्पबहुत्व. ठीक आहे. अल्पबहुत्व म्हणजे तुम्हाला पान नंबर 82, कोणाचा 84 बघून घ्या. दिसलं का? दिसलं का नाही सगळ्यांना? एकमेकात बघा जरा, ॲडजस्ट करा की तुम्ही काय आणलं नसेल फोन पुस्तक तर एकमेकात बघा की जरा. हां, तर हे होईल. सांगू? हां. अधिक क्रम से चारो गती की जीव राशी. सगळ्यात कमी कोण आहे सांगितलं? मनुष्यनी. आता मनुष्यनी म्हणजे कुठं आलं? मनुष्यनी म्हणजे मनुष्य गतीमध्ये हे लिहिलं आहे मनुष्यनी. दिसतं का नाही? हे सगळ्यात कमी जीव आहेत. ओके. पुढं आता ह्या मनुष्यनीपेक्षा जास्त कोण आहेत? एकूण पर्याप्त मनुष्य जास्त आहे. कुल पर्याप्त मनुष्य. दिसले का नाही? ॲरो दिसतं ना? ॲरो
सापडलं नाही का अजून तुम्हाला? सांगितलं की पान नंबर 82 आता 84 बघा की 82 किंवा 84 सापडलं की नाही? अधिक क्रम से चारों गती की जीव राशि असं लिहिलेलं आहे का? हां बघा तिथं आता मनुष्यनी झाल्या, मनुष्यनी नंतर एकूण पर्याप्त मनुष्य. कारण आता ह्यामध्ये कोण ॲड झाले आहे ना? ह्यामध्ये मनुष्यनी पण आहे आणि मनुष्य पण आहे. भावभाषण होत आहे का? बघा पहिल्यांदा सगळ्यात कमी हे सांगितले आहे ना, ह्याच्यानंतर हे एकूण पर्याप्त मनुष्य. समजलं का नाही? हे हा भेद दिसतंय का सगळ्यांना इथं फळावर? काय हा भेद का? कारण इथं फक्त फिमेल होते ना, आता इथं मेल आणि फिमेल आणि नपुंसक तिन्ही पण आहेत. समजलं का? ह्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे. आता ह्या एकूण पर्याप्त मनुष्यांपेक्षा जास्त कोण आहे सांगितलं? सर्वार सिद्धीतले देव. आता सर्वार सिद्धी कुठं आलं सांगतो है ना. आता ऊर्ध्वलोक बघितलं का नाही? ऊर्ध्वलोकामध्ये पहिल्यांदा 16 स्वर्गांची विमान आहेत है ना. 16 स्वर्गाच्या वर 9 ग्रहवेग, 9 ग्रहवेगांच्या वर 9 अणुदिश आणि 9 अणुदिशांच्या वर 5 अणुत्तर. कळलं? तर लक्षात येते का नाही? म्हणजे 5 अणुत्तरची जी विमान आहेत का नाही ती काय अशी एकावर एक नाही आहेत. ती काय आहे 4 दिशेला 4 आणि मध्ये 1 असं आहे. कळलं ना? 5 1 2 3 4 आणि मध्ये 1. काय काढू का? फळा आकार काढू आहे? बेसिक आहे, खूप बेसिक आहे ना. म्हणजे मधलं विमान आहे का नाही? मधलं विमान ते आहे सर्वार सिद्धीतलं. समजतंय ना? मला वाटतं काढायला लागेल. सगळ्यांच्या चेहऱ्यावर वाईट आहे सगळं. हे बघा असं इथे एक विमान, इथे एक विमान, इथे एक विमान, इथे एक विमान आणि हां असं एकाच लेअरमध्ये 5 विमानं आहेत. कळलं का? हां अशी पसरली आहेत 4 दिशेला 4 आणि मध्ये 1. मधलं जे विमान आहे ते काय आहे? सर्वार सिद्धी. समजलं? पॉईंट समजला? वरच्या लेअरला सर्वार 5 अणुत्तर, त्याच्या खाली 9 अणुदिश, त्याच्या खाली 9 ग्रहवेग आणि त्याच्या खाली. आता ती सगळी रचना जी आहे आत्ता तुम्हाला समजणार नाही आहे. जेव्हा आपण हे येईल ना तेव्हा मी तुम्हाला चांगलं व्हिडिओच्या माध्यमातून नीट दाखवेल. ठीक आहे ना? आत्ता नाही. आत्ता बेसिक फक्त एवढं तर समजून घ्या. हे तर समजलं ना? सगळ्यात टॉपला कोण आहे? सर्वार सिद्धीचं विमान. आणि सर्वार सिद्धीचं जे विमान आहे का नाही तिथून किती वर जायचं? सर्वार सिद्धीचं जे विमान आहे त्याच्या ध्वजदंडापासून किती वर गेल्यानंतर मोक्ष सुरू होतंय? किती? काय सांगताय? मग माहित तर नाही माहित म्हणा की. नाही 12 योजन. 12 योजन. समजलं ना? सर्वार सिद्धीचं जे विमान आहे का नाही त्याचा जो ध्वजदंड आहे, फ्लॅग, विमानाचा फ्लॅग असतो ना टॉपमध्ये. आता जसं मंदिरचा वर टॉप आहे का नाही, सगळ्यात फ्लॅग वर आहे का नाही? मंदिरचा फ्लॅग दिसतो का नाही वर? हां तसं विमानांचा पण फ्लॅग असतात, त्याला म्हणतात ध्वजदंड. कळलं का नाही? मग त्या फ्लॅगपासून किती 12 योजन वर गेलं की काय सुरू होते? सिद्धशिला. पण अडचण आहे की तिथं सिद्ध नाही आहे. आता ते सगळं आपण नंतर बघू आहे ना. फक्त माहीत असं सिद्ध त्याच्या पण अजून वर आहेत. ते सगळं बघू आपण नंतर आहे ना. थोडंसं आता काय फळ्यावर ते दाखवता येणार नाही मला आहे ना. ते चित्रात्मक आपण नंतर बघू. फक्त आत्ता एवढं समजलं का तुम्हाला? हां एवढं सांगतो. बाकीचं आहे खूप सांगण्यासारखं आहे पण ते नंतर बघू. बापरे 9:30 वाजले. ठीक आहे. तर मग आता हे समजलं का सगळ्यांना सर्वार सिद्धीचं विमान कुठं आहे ना? तिथून काय आहे डायरेक्ट पुढं
सिद्धशिला म्हणजे मोक्षच आहे ना. तर मग अशा प्रकारे सर्वार सिद्धी झालं. हां, मग त्या सर्वार सिद्धीमधले जे राहणारे देव आहेत त्यांचं आयुष्य किती असतंय? 33 सागर असतं. कंटिन्युअस धर्माची चर्चा करतात, कळलं का नाही? आणि तिथून खाली आल्यानंतर ते काय असतात? नियमाने मोक्षाला जातात. एक भावावतारी असतात, कळलं का नाही? तर मग अशा प्रकारे सांगितलं काय आहे हे आपण बघितलं. मग सगळ्यात कमी मनुष्यनी त्यांच्यापेक्षा कोण जास्त आहेत? पर्याप्त मनुष्य. त्या पर्याप्त मनुष्यांपेक्षा सर्वार सिद्धीमधले देव, त्याच्यापेक्षा जास्त 4 अणुत्तर मधल्या देवांची संख्या. कळलं ना? 4 अणुत्तर कुठले आहेत ते? विजय, वैजयंत, जयंत आणि अपराजित. हा ना, हे 4 विमान आहेत. हे 4 दिशेतली. कळलं का नाही? 5 अणुत्तर म्हणले होते का नाही? त्यातलं 1 अणुत्तर बघितला. आता राहिलेले 4. ठीक आहे ना? मग हे 4 अणुत्तर इथंची संख्या. बरं, 4 अणुत्तर नंतर सगळ्यात जास्त संख्या कोणाची परत? आता 5 अणुत्तरच्या खालची लेअर कुठली आहे? 9 अणुदिश मधले राहणारे जे देव आहेत त्यांची. त्यांच्यापेक्षा नवग्रह आहेत. मला माहिती आहे तुम्हाला अजून व्हिजन होत नसेल कुठं राहतात ते सगळं मी नंतर दाखवतो. आणि आत्ता फक्त ही संख्या लक्षात ठेवा. ठीक आहे? 9 अणुदिश नंतर नवग्रह मध्ये राहणारे जे देव आहेत त्यांची. त्यापेक्षा 15व्या 16व्या स्वर्गात राहणाऱ्या देवांची संख्या जास्त. त्यापेक्षा 13-14 मध्ये राहणाऱ्या स्वर्गातल्या देवांची संख्या जास्त. त्यापेक्षा 7व्या नरकातल्या राहणाऱ्या नारकींची संख्या. भावभाषण होतंय का? त्यापेक्षा 6व्या नरकात राहणाऱ्या नारकींची संख्या. त्यापेक्षा 11व्या-12व्या स्वर्गात राहणाऱ्या देवांची संख्या जास्त. त्यापेक्षा 9व्या-10व्या मध्ये राहणाऱ्यांची संख्या जास्त. त्यापेक्षा 5व्या नरकामध्ये राहणाऱ्यांची संख्या जास्त. त्यापेक्षा 7व्या-8व्या स्वर्गात राहणाऱ्या स्वर्गांची संख्या जास्त. त्यापेक्षा 4थ्या नरकात राहणाऱ्या नारकींची संख्या जास्त. त्यापेक्षा 5व्या-6व्या स्वर्गात राहणाऱ्यांची संख्या. त्यापेक्षा 3ऱ्या नरकात राहणाऱ्या नारकींची संख्या. त्यापेक्षा 3ऱ्या-4थ्या स्वर्गात राहणाऱ्यांची संख्या जास्त. त्यापेक्षा 2ऱ्या नरकातल्या नारकांची संख्या जास्त. त्यापेक्षा एकूण काय बघितले? सामान्य मनुष्य दिसले का इथं? हां, त्यांची संख्या जास्त 2ऱ्या नरकातल्यापेक्षा. त्यापेक्षा 1ल्या-2ऱ्या स्वर्गातल्या राहणाऱ्या स्वर्गातल्या देवांची संख्या जास्त. त्यापेक्षा 1ल्या नरकातल्या नारकी जास्त. त्यापेक्षा एकूण नारकी 7 नरकातले नारकी यांची संख्या काय आली? जास्त. समजलं का नाही? आता भावभाषण होते का? हां, त्यापेक्षा भवनवासी मधले जे देव आहेत त्यांची संख्या जास्त. त्यापेक्षा योनिमती कोण? तिर्यांचे पंचेंद्रिय. मनुष्य नाही चाललं. हां, योनिमती जे पंचेंद्रिय तिर्यांचे नाही त्यांची संख्या जास्त. त्यापेक्षा वेंतर देवांची संख्या जास्त. त्यापेक्षा भाई हायेस्ट कोण आले? ज्योतिषी देवांची संख्या जास्त. आणि त्यापेक्षा एकूण कुलदेव म्हणजे एकूण देवांची संख्या सगळे 4 गतीतले हे 4 देव. कळलं का? त्यापेक्षा कुठले आले आता? हे तिर्यांच्या मधले पंचेंद्रिय ते पर्याप्त. हे पंचेंद्रिय तिर्यांचे, हे पंचेंद्रिय तिर्यांचे आले का? आणि ह्याच्यापेक्षा सामान्य तिर्यांचं जास्त, कारण इथं एकेंद्रियापासून आहेत ना सगळे जीव. कळलं का नाही? अशा प्रकारे हे सगळे आपण गतिमार्गणा समाप्त झाले. आता उद्याच्याला इंद्रिय मार्गणा. हो, डोळे बंद करा. जाणा मी हा परमात्मा आहे. डोळे बंद करा. मी हा शुद्धात्मा आहे. मी हा चिदात्मा आहे. मी हा ज्ञानात्मा आहे.
शुद्धात्मा स्वरूपोऽहं चिदात्मा स्वरूपोऽहं ज्ञानात्मा स्वरूपोऽहं परमात्मा स्वरूपोऽहं। ओम विसर्जन। नमो